तर आज आपण 9 सेकंदासाठी मोदक उकडीचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर इथे ना मी एक मोठ्या साईजचा नारळ बारीक असा स्लाइसमध्ये चिरून घेतलाय। बऱ्याच ठिकाणी ह्याचं आवरण काढलं जातं, काळं आवरण आहे ते काढलं जातं, मी नाही काढत, शक्यतो काही फरक नाही पडत। तर आता हा जो नारळ आहे मिक्सरमधून आपल्याला खोवून घ्यायचा आहे, पाणी टाकायचं नाही, असंच बारीक असं खोवून घ्यायचं आहे। नारळ खोवून बारीक असा तयार झालाय, तुम्ही पाहू शकता फाईन असा बारीक केलाय आपण। पण ह्याच्यामध्ये एखादा जर दुसरा तुकडा नारळाचा राहिला तर तुम्ही सुरीने त्याला बारीक असं करून घ्या, म्हणजे काय होतं की तो पारीतून बाहेर येत नाही। गूळ इथे आपल्याला दोन प्रकारचे वापरायचे, लुसलुसीतपणा येण्यासाठी, फ्लेवर येण्यासाठी आणि कलरसाठी। तर कलरसाठी प्रश्न वेगळा पडला असेल, पिवळा गूळ आणि काळा गूळ दोन्ही गूळ आपल्याला वापरायचे। तर इथे मी पाहू शकता पिवळा गूळ घेतलाय, काळा गूळ, लाल गूळ किंवा गुळवणीचा गूळ असं सुद्धा ह्याला म्हटलं जातं। तर आता ह्याला आपण चिरून घेऊया। तर आता काय करायचं, महत्त्वाचं आपल्याला नारळाचं जे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे। तर सारणासाठी ना मी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं आहे। जेवढं होईल तेवढं आपल्याला साजूक तुपाचाच वापर करायचा इथे। कढईतलं तूप जसं मेल्ट होईल यामध्ये आपण आता काजू बदाम पहिले फ्राय करून घेऊयात। तर आता ह्यांना एकदा आपण तुपामध्ये मिक्स करून घेऊया। 30-40 सेकंद आपण ह्यांना शालो फ्राय करून घेतलंय। तर आता काय करायचं, यामध्ये आपण खोवून घेतलेलं खोबरं टाकायचं आहे। खोबरं मी इथे मिक्सरला लावून घेतलंय, फाईन असं एकदम बारीक नाही केलं, थोडंसं ओबडधोबड असंच आहे। असं केल्याने ना खायला चांगलं लागतं, थोडंसं टेक्स्चरसुद्धा त्यामध्ये राहतं आणि ते चांगलं शिजलं सुद्धा जातं। 3-4 मिनिटानंतर खोबरं आहे त्याच कलरमध्ये आहे, पण त्याचा कच्चा फ्लेवर गेलाय, चांगलं ते तुपामध्ये भाजलं गेलंय। तर आता काय करायचं की ह्याला आपल्याला एका बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे आणि पाक बनवायला घ्यायचं आहे। तर त्याच कढईमध्ये ना मी 2 मोठे चमचे तूप गरम करून घेते। पाव चमचाभर इलायचीची पावडर घालूया। हलकंसं ह्याला आपण मिक्स करून घेऊया तुपामध्ये, म्हणजे चांगला फ्लेवर उतरेल इलायचीचा। मोठ्या साईजचा नारळ आहे, एक नारळाला मी जवळजवळ 240 ग्रॅमपर्यंत गूळ घालून घेते। जसं जितपत आपल्याला गोड आवडतं ना त्यानुसार आपण गुळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी पण चालेल। 2 मिनिट ना मी हा गूळ मंद आचेवरती असा शिजवून घेतलाय, म्हणजे त्याला मेल्ट करून उकळून घेतलंय। तुम्ही पाहू शकता ना ह्याच्यावरती बबल्स आलेत, म्हणजे गुळाचा पाक हा आपला चांगला तयार झालाय। तर आता काय करायचं, आपल्याला यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे। जर खोवून घेतलेलं सगळं खोबरं हे गुळामध्ये आपल्याला पूर्णपणे दाबून हलकंसं मॅश करून मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। आता झाकायचं आणि ह्याला मोसूत होईपर्यंत शिजवून घेऊया। तर सारण आपलं बनतंय तोपर्यंत आपण दुसरीकडे उकड काढायला घेऊया। उकड काढण्यासाठी ना कढईमध्ये मी 2 कप पाणी घेते। पारीला फ्लेवर येण्यासाठी, चांगली उकड निघण्यासाठी पाव चमच्याला थोडंसं कमी तूप, थोडंसं चवीसाठी मीठ आणि पारी ही आपली चविष्ट बनण्यासाठी, म्हणजे हलकीशी तिला गोडसरपणा येण्यासाठी मी साखर टाकून घेते। पाव चमच्यालाही कमी आपल्याला साखर टाकायची आहे। पाण्याला चांगली अशी उकळी आली आहे। आता गॅस हा आपल्याला एकदम मंद आचेवरती करायचा आहे आणि जेवढं पाणी घेतलं तेवढंच पीठ थोडं थोडं करून ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आणि ह्याला झाकून हलकंसं हे सॉफ्ट होईपर्यंत, ह्यातला टेम्परेचर थोडंसं कमी होईपर्यंत ह्याला आपण असंच ठेवून देऊया। तर उकळ काढेपर्यंत सारण आपलं मध्ये मध्ये चालवत बनवून सुद्धा तयार झालंय, सॉफ्ट झालंय, कलर बदललाय, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त ह्याच्यावरती कलर आलाय, तेवढाच फ्लेवर येतोय। तर आता काय करायचं की मिक्स करून घेतल्यानंतर अर्धा चमचाभर ह्याच्यामध्ये इलायचीची पावडर टाकायची आहे। इलायचीची पावडर टाकल्यानंतर एखाद दुसरा मिनिट पुन्हा आपल्याला ह्याला चांगलंसं ह्या पावडर बरोबर मिक्स करत शिजवून घ्यायचं आहे। तर इथे ना आपलं लुसलुशीत मौसूत मस्त असं सारण बनवून तयार झालंय। या पद्धतीने जर तुम्ही सारण बनवणार, मोदक सोडून फक्त सारणसुद्धा तुम्ही खाऊ शकता, एवढं छान टेस्टी रुचकर लागतं ते। चला तर सारण बनवून तयार आहे, पटकन मोदक कसे बनवायचे ते पाहूयात। पीठ मळून घ्यायचं आहे।
साईडला मी गरम पाणी आणि थोडंसं तूप ठेवलेलं आहे. गरम पाण्याचा थोडासा वापर करून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जास्त राठ नाही ठेवलेलं नाही, जास्त त्याला सॉफ्ट केलं आहे आपण. तुपाचा हात लावायचा आणि छोटे छोटे याचे आता गोळे बनवून घ्यायचे. गोळे बनवून तयार झाले की आपल्याला ह्याची पारी बनवून घ्यायची आहे. जर अशा पद्धतीने तुम्हाला ही वाटी बनवता येत नसेल तर तुम्ही पोळपटवरती कुठल्याही बेस प्लॅटफॉर्मवरती ह्याला लाटून घेतलं पुरीसारखं तरी पण चालेल. पारी बनवून तयार आहे. आता आपल्याला मोदकच्या साच्यामध्ये उजव्या साईडला हिला ठेवायचं आहे. यामध्ये आपल्याला छोटासा सारणचा गोळा भरायचा आहे. मोदकाचा हा जो साचा आहे तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. बंद केल्यानंतर जे पीठ आहे एक्स्ट्राचं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने मोदक हा बंद करून घ्यायचा आहे. आता हा मोदक आपण साच्यातून बाहेर काढून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता क्यूट मस्त छोटासा नाजूकसा आपला बाप्पासाठी मोदक पहिला बनवून तयार झाला आहे. याच पद्धतीने सेम पद्धतीने मी बाकी सगळे मोदक बनवून घेते. कढईमध्ये 1 इंचभर गरम पाणी, त्यावरती एक छोटासा टीन आणि ही मोदक बनवलेली थाळी ठेवून घ्यायची आहे. मोदकाची जी पारी आहे ती अशी सॉफ्ट लुसलुशीत राहावी म्हणून मी सुरुवातीलाच एखाद दुसरा ड्रॉप याच्यावरती तूप टाकून घेते. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला 15 मिनिटांकरता ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर 15 मिनिटानंतर झाकण काढून एखाद दुसरा मिनिट मी ह्याला थंड करून घेतलं आहे. तर आता आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे ना आपले खूप लुसलुशीत असे मोल्डमधले मोदक बनवून तयार झाले, साच्यातले मोदक बनवून तयार झालेत. आता ना जर तुम्हाला उकडीचे मोदक येत नसतील तर काहीच हरकत नाही, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तर एक मोदक मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता जास्त जाडसर नाही आणि त्याचबरोबर सारणसुद्धा चांगलंसं आपलं भरलं गेलं आहे. कुठेच मोदकातून सारण हे बाहेर पडलं नाही आणि खूप सुंदर असं जेवढे दिसत आहेत ना तेवढे टेस्टसुद्धा झालेत. अशा पद्धतीने तुम्ही मोदक एकदा बनवून पहा, तुम्हालाही सोपं जाईल आणि तुम्ही कधीही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता. तर रेसिपी कशी झाली कॉमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा जो वेळ दिला आहे त्याकरता खरंच खूप धन्यवाद. तर मग भेटूयात आपण पुन्हा एकदा मस्त अशा रेसिपी बरोबर.